संध्याकाळ झाली की सुमनची नजर घड्याळाकडे जायची. त्यातला काटा पाचावर गेला की ती तयारी करायला सुरुवात करायची. तयारी झाली की तिच्या घरनं ती निघायची आणि इकडनं मी निघायची. कॉलनीच्या कोपऱ्यावर भेटायचो आणि मग घराजवळ असलेल्या दत्त मंदिरात जायचो. तिथे मन प्रसन्न व्हायचं. तिथल्या चैतन्यमय वातावरणात दुःख विसरल्यासारखं होऊन आम्ही दोघीही आरतीमध्ये तल्लीन होऊन जायचो. आरती आटोपली की एक लांब चक्कर मारायचो. येताना भाजी फळं घेऊन परत यायचो. असं आमचं हल्ली रोज व्हायला लागलं होतं. कधी मंदिर, कधी नाटक, कधी सिनेमा. जमेल तितकं मनाला खुश ठेवायचा प्रयत्न करत होतो. आज सुमन दुपारी झोपलीच नव्हती. कादंबरी वाचण्यात खूप मग्न झाली होती. कुठली शेरी कादंबरी तिला घर आवरता आवरता सापडली होती. पूर्वी ती आणि दादासाहेब खूप पुस्तकं वाचायचे म्हणे. लायब्ररीसुद्धा लावली होती, पण मधल्या काळात सगळंच बदललं होतं. कादंबरी कौटुंबिक असल्यामुळे तिला ती फारच आवडून गेली होती. त्या कादंबरीतली सून फार छान होती. शिकलेली नव्हती जास्त, पण मायाळू होती. ती चुका करायची, फार चुका करायची, पण लक्षात आणून दिल्यावर लगेच माफीही मागायची. तिची सासू तिला नेहमी म्हणत असे की माफी नको मागत जाऊ, आणि असं म्हणून तिला ती सासू जवळ घेत असे. हळूहळू तिच्या चुका होणं बंद होऊन तिने सगळ्यांना आपलंसं केलेलं होतं. घरातलं वातावरण सुसंवादाचं, सहृदयतेचं झालं होतं. त्यामुळे तिच्या सकट अख्खं कुटुंब शारीरिक आणि मानसिक स्तरावर सुदृढ झालेलं होतं. सुमनला ती कादंबरी सोडवतच नव्हती. तिने वाचता वाचता घड्याळाकडे बघितलं, 5 वाजायला आले होते. इच्छा नसतानाही तिने बळजबरीनं हातातली कादंबरी खूण करून ठेवून दिली. केस विंचरून घट्ट छान चोपून वेणी घातली, हातपाय धुतले, कपाट उघडलं. खूप साऱ्या साड्या जमल्या होत्या. मंदिरात जायच्या निमित्तानं ती रोज आता वेगवेगळ्या साड्या नेसायची. तिला कॉटनच्या साड्यांची भारी आवड होती. कॉटनच्या तरतरीच्या साड्या तिने जमवलेल्या होत्या. आज तिनं फिरोजी रंगाची लखनऊ साडी नेसली होती. चप्पल घालून आता ती निघणार इतक्यात फोन वाजला. यावेळी कोण करणार आहे फोन? विनू नाही तर आदिती. असं पुटपुटत तिने फोन उचलला. हॅलो. हॅलो काकू, संतोष बोलतोय मी. संतोष? बापरे, अरे किती दिवसांनी. काय म्हणतोस? कसं काय फोन केलास? सहज केला ग. गेली का मीनू? तिची मुलगी कशी आहे? छान आहे. मी पण गेले होते तिच्याबरोबर मुंबईला. हो का? आणि केदार केदार काय म्हणतोय, कसं सुरू आहे? अरे केदारची ट्रान्सफर झाली, तो अकोल्याला असतो. पण अधूनमधून येत असेल ना? हो येतो की. हां अगं काकू, मी याच्यासाठी फोन केला की मी त्या बाजूला येतोय टिळकनगरला. फ्लॅटचं काम कुठपर्यंत आलंय ते बघायला. इकडे जवळच आलो आहे, तर घरी येतो म्हटलं, कळवून द्यावं तुला. हो का? ये हो. दोघंही येत आहे का? हो दोघंही. मग जेवायलाच या. नाही नको त्रास घेऊ. अरे असू दे. हां चल मग येतो. त्यांनी फोन ठेवून दिला. आता तिचं काही मंदिरात येणं होणार नव्हतं. मी वाट बघत बसेन म्हणून तिने लगेच मला फोन लावला. हॅलो. हां हॅलो. अगं वैजू, मी येऊ शकणार नाही आज मंदिरात. माझा नमस्कार पोचवून दे बाई दत्ताला. का गं, का नाही येणार? अगं तो माझा पुतण्या नाही का, चंद्रपूरला राहतो तो. तो आलाय नागपूरला फ्लॅटचं काम बघायला. तो येतोय घरी. मग स्वयंपाक करते. हां म्हणजे जेवायला सांगितलंस का त्याला? अगं हो ना, चुकून निघून गेलं गं तोंडातनं. सवय पडली ना गं. असो, जाऊ दे. बरं तू येतेस का जेवायला? मला मदतही होईल. अगं येते की, त्यात काय. मंदिरात जाऊन दर्शन घेते आणि तिकडनं तुझ्याकडे येते. सुमननी फोन ठेवला, वळली तर परत फोन वाजला. भगवान, किती फोन येत आहेत एकसारखे आज. त्रस्त हो तिने फोन घेतला. हॅलो. हॅलो अगं आई, मी बोलतेय विनू. हां तू होय. का गं, काय झालं आई? काही नाही गं, सारखे फोनवर फोन येत आहेत ना, कंटाळा आला बघ. कुणाचे फोन आले एवढे? केदार का मावशी? नाही गं, तो संतोष येणार आहे नेहमीप्रमाणे. तो संतोष काका? संतोष काका काय म्हणतेस गं? दादा आहे तुझा तो. हो दादा आहे तुझ्या एवढा वयाचा. मग काय जेवायला येतोय का तो? नाही गं. आई तू खोटं बोलतेस हां. तू त्याला जीवू घातल्याशिवाय पाठवणार आहेस का? कमी कर की जरा आता हे. एकटीच असतेस तू घरी. अगं वैजू मावशी येणार आहे मदतीला. बरं ठीक आहे, फोन ठेवते, काही लागलं तर सांग.
विनूनी फोन ठेवला. सुमन कामाला लागली. थोड्या वेळात तो येऊन पोहोचलाच. फाटकाचा आवाज आला म्हणून तिने बघितलं तर तो आलाच होता, पण तो एकटाच होता. अरे, एकटाच आलास का? अहो ना, ऐनवेळी तिचं नाही जमलं. हो का? बरं ये. झालं का तिकडचं काम? नाही अगं, उद्या कार्पेंटर येणार आहे सकाळी 8 वाजता. प्रॉब्लेम झाला. इथेच थांबू का गं काकू, रात्री चालेल का तुला? अरे ठीक आहे, थांब की. बस हं, पाणी आणते तुझ्यासाठी. ती पाणी घेऊन येत होती तितक्यात मी पोचले तिच्याकडे. ये ग वैजू ये. मी जाऊन बसले. तिने संतोषची माझी ओळख करून दिली. वैजू, हा माझा चुलत पुतण्या हं, चंद्रपूरला असतो हा. हो का? नमस्कार हां. आणि संतोष ही माझी मैत्रीण वैजू. नमस्कार. चल, काही करायचं आहे का गं स्वयंपाकाचं? मी तिला विचारलं. काही नाही, आता फक्त पोळ्या राहिल्यात. अगं मग मी करते, तू बस यांच्याशी बोलत. असं म्हणून मी आत गेले पोळ्या करायला. थोडंफार बारीक सारीक आटोपून घेतलं. बाहेर गप्पा मारायला आले. तिघंही समवयस्क असल्यामुळे हवापाणी, तब्येती आणि मुलांवर यथासांग गप्पा झाल्या, जेवणं झाली. 9:30 वाजायला आले होते. माझं लक्ष घड्याळात गेलं. मी म्हणाले, सुमन मी निघते, मला झोप यायला लागली आता." सुमन तिच्या बेडरूममध्ये जाऊन झोपली. संतोष हॉलमधल्या दिवाणावर झोपला. झोपताना सुमनने बेडरूमचं दार लावून घेतलं होतं. पडल्याबरोबर तिला झोप लागली. रात्री 12-1च्या सुमाराला दारावर टकटक आवाज आला. ती खडबडून उठली. गाढ झोपेत असल्यामुळे तिचे कपडे अस्ताव्यस्त झाले होते. तिने त्याच अवस्थेत दार उघडलं तर समोर संतोष उभा होता, घामानं लदबदलेला. एकदम सुमनच्या अंगालाच चिपकला. त्याच्या स्पर्शाची तिला घाण आली. त्याचं वासनेनं भरलेलं मन तिच्या ध्यानात आलं. ती एकदम भानावर आली. तिने त्याला हाताला जोर देऊन बाजूला केलं क्षणात आणि दोन्ही खांद्यावर पदर घेत विचारलं, "काय झालं?" "अगं, खूप भीती वाटली अचानक." "भीती? हो का? ठीक आहे. काम कर, तू त्या दुसऱ्या बेडरूममध्ये झोप." तिने विलंब न करता आपल्या बेडरूममध्ये जाऊन आतून दार बंद करून घेतलं. तिची झोप पूर्ण उडाली होती. तिच्या छातीत धडधड व्हायला लागलं होतं. तीही घामानं थपथपली. कधी एकदा सकाळ होते असं तिला झालं होतं. ती चोहोबाजूने अंगावर घट्ट पांघरून घेऊन दाराकडे टक्क डोळे लावून बघत बसली होती. अधूनमधून गुंगी येऊन डोळा लागायचा तिचा, पण ती परत दचकून उठायची. रात्र संपत आली होती. खिडकीच्या काचेतून तिला अंधुकसा प्रकाश दिसायला लागला होता. बाहेरून तिला कोणाचा तरी अलगदचा बोलण्याचा आवाज, भांड्यांचा पुसटचा खडखडाट ऐकू यायला लागला. तसा तिचा जीव भांड्यात पडला. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला तशी ती हिंमत करून उठली. त्याला झोप लागलेली असावी. तिने त्याच्या खोलीचं दार बाहेरनं अलगद लावून घेतलं आणि मला फोन केला. एवढ्या सकाळी सकाळी कोणाचा फोन असावा म्हणून मी पण घाबरतच घेतला. "हॅलो, हॅलो, अगं मी सुमन बोलते वैजू. तू परडीत फुलं घेऊन ये माझ्याकडे पटकन." ती हळू आवाजात बोलत होती. एवढंच बोलून तिने फोन ठेवून दिला. मी संभ्रमात पडले. काय झालं असेल कळेना. मी आवरून निघाले फुलं घेऊन. सुमन त्याच्या दाराची बाहेरून कडी उघडून ठेवलेली होती आणि अंगणात ती झाडलोट करायला लागली होती. इतक्यात मी जाऊन पोचले. मला बघून तिने एकदम सुस्कारा सोडला आणि म्हणाली, "मी तुला सगळं नंतर सांगते, आधी घरात चल." दोघीजणी घरात गेल्या. संतोष उठलेला होता. सुमन मुद्दाम तिच्याशी बोलायला लागली. "अरे वा वैजू, मस्त फुलं आणलीत प्राजक्ताची. आज माझ्या देवांची पूजा प्राजक्ताच्या फुलांनी होणार. किती सुंदर सुगंध सुटलाय." तिने लांबूनच प्राजक्ताचा सुगंध घेतला. "गुड मॉर्निंग." संतोष आम्हाला बघून म्हणाला, पण मी सरळ चेहऱ्याने त्याला गुड मॉर्निंग म्हटलं. सुमननी पटकन चहा केला. हॉलमध्ये चहा बिस्किटं घेऊन आली. मला येवाना थोडाफार अंदाज आला होता. मीही मुद्दाम म्हणाले, "अगं चलतीयस ना सुमन, आपल्याला कुमूदकडे जायचं आहे." "अगं बाई हो, चलते की." "मग आवर पटकन, मी येथे आवरून दोघी मिळून जाऊ." संतोषच्या बहुतेक लक्षात आलं होतं. तो चहा पिऊन आत गेला. कपडे बदलून फ्रेश होऊन बाहेर आला. मी बसलेलीच होते. चल ग काकू, मी निघतो. येतो वैजयंती काकू." काकूची मैत्रीण काकू म्हणून मी तुम्हालाही काकू म्हटलं बरं का. हसत हसत संतोष म्हणाला आणि बॅग उचलून निघाला. "पुढच्या वेळेपासून नको येऊ रे. तुला भीती वाटते ना इथे?" सुमन असं म्हटल्यानंतर तो तिच्या नजरेला नजर न भिडवता निघून गेला. मी सुमनकडे बघत राहिले. माझ्या चेहऱ्यावरचा अचंबा बघून तिने रात्री घडलेला प्रसंग मला सगळा समजून सांगितला आणि म्हणाली, "तुझ्यामुळे मला हिंमत आली वैजू, नाही तर मला सकाळी कळे ना घरात कसं काय वावरायचं." "अगं पण मग तेव्हाच का नाही त्याला हाकलून दिलं?" "नाही गं, त्याची नजर खूप विचित्र होती. रात्री कशाला तमाशा म्हणून मी गप राहिले."
मला तिच्या धीटपणानं बोलण्याचं खूप कौतुक वाटलं आणि हसायलाही आलं. आपल्याला वाटतं तितके आपण बावळट नाही, नाही का गं सुमन? मग शूरवीर आहोत आपण. सुमन म्हणाली आणि मी पोटभर हसलो खूप दिवसानंतर मोकळेपणानं. आज सुमन सोनचाफ्याला निरखत होती. त्याची पानं तरतरीत मजबूत वाटत नव्हती. फांद्याही भरगच्च वाढताना दिसत नव्हत्या अलीकडे, पण तरीही वृक्ष मात्र ताठ उभा होता. तिने नेहमीप्रमाणे हात फिरवला, भरपूर पाणी पिऊ घातलं झाडाला. आता तशी सोनचाफ्याला पाणी घालायची गरज नव्हती. त्याची मुळं जमिनीत खोलवर रुजली होती. अजून तरी तिथे ओलावा होता. हा सोनचाफा टवटवीत दिसला नाही की सुमनचं मन अस्वस्थ होत असे. वरवर ती किती हसत असली, इकडे तिकडे फिरत असली, तरीही तिला आतल्या आत केदारची चिंता पोखरत होती. उठता बसता खाता पिता तिला केदार डोळ्यांसमोर दिसत होता. त्याला ती दुःखात पाहूच शकत नव्हती. रात्रंदिवस देवाला ती एकच मागणं मागायची की माझ्या केदारला सुखी ठेव. त्या दिवशी केदारला ऑफिसमधनं यायला चांगलाच उशीर झाला होता. ऑफिस संपल्यावर तो पायी पायी यायला निघाला. तितक्यात एका मित्राने आवाज दिला, अरे कुलकर्णी, पायी कशाला जाता? चला मी सोडतो. अहो असू द्या, जवळच आहे. अहो चला, हो त्यात काय. केदार त्याच्या गाडीवर बसला. त्यांच्याबरोबर आणखीन त्याचे 1-2 मित्र घरी जायला निघाले होते. वाटेत केदारचं घर असल्यामुळे त्यांनी त्या सगळ्यांना घरी बोलवलं चहा प्यायला. अहो चला ना, थंडगार माठातलं पाणी प्या, चहा घेऊ मस्त फक्कड. नाही नाही, असू द्या कुलकर्णी. नाही हो, या आता. असं म्हणून आग्रह करून तो मित्रांना घरी घेऊनच आला. केदारनं संपदाला सगळ्यांची ओळख करून दिली आणि म्हणाला, मस्त कडक चहा कर संपदा सगळ्यांसाठी, त्याआधी पाणी आण माठातलं गार. घरी जायला उशीर झाला असला तरी सगळ्यांच्या ऑफिसच्या गोष्टी रांगल्या होत्या. अचानक केदारच्या लक्षात आलं की बराच वेळ झाला तरी संपदा ना पाणी घेऊन आली ना चहा. म्हणून तो बोलता बोलता आत गेला. बघतो तर काय, ती फक्त ओट्यापाशी उभी होती. तिला असं उभं बघून त्याला वाटलं घरातलं दूध संपलं का काय. काय झालं ग, दूध नाही आहे का घरात? त्यांनी तिला हळूच विचारलं. नाही, दूध आहे, पण आहे ना दूध, मग पाणी घेऊन ये की पटकन. नाही, पाणीच नाही आहे. म्हणजे आज नळ नाही आला? आला. मग पाणी का नाही भरलं? तुम्ही भरता ना पाणी. त्याला समजलंच नाही ती नेमकं काय बोलतीये. त्यांनी कपाळावर आठवण्यात विचारलं, म्हणजे काय? अहो म्हणजे आज तुम्ही नव्हतात ना पाणी भरायला. तो तिच्याकडे एकटक क्षणभर बघत राहिला. त्यांनी ओठ घट्ट दातात धरले. बघतो नंतर हिच्याकडे असं म्हणत त्यांनी शेजारच्या पाटील बहिणींकडनं तांब्याभर पाणी मागितलं. अहो नळ आलता मागाशी. मी म्हणलं संपदाला पाणी भरून घे, पण तुम्ही नव्हता ना, त्यामुळे तिने भरलंच नाही पाणी. पाटील वहिनी पाणी देत म्हणाल्या. केदारला त्यांच्या बोलण्यावर काय बोलावं काहीच कळत नव्हतं. त्याला खूप शरमल्यासारखं झालं. तो फक्त मिश्किल हसला. हो का, एवढंच म्हणाला. तो आला, त्याने मित्रांना पाणी दिलं आणि गॅसवर चहा करायला ठेवला. संपदा मध्ये मध्ये करायला लागली. त्याला ते बिलकुल आवडत नव्हतं. त्यांनी तिचा दंड जोरात धरला, तिला बळेच बाजूला केलं. समोरच्या खोलीत सगळे बसलेले होते, त्यामुळे तो काही बोलत नव्हता, पण प्रचंड चिडलेला होता. त्यांनी ती वेळ कशीबशी निभावून नेली. त्यांनी मित्रांना अजिबात घरातली परिस्थिती जाणवू न देता त्यांची सरबराई केली. मित्र गेल्यावर केदार डोकं हातात घेऊन खुर्चीवर बसून राहिला होता. तो अतिशय वैतागलेल्या मनस्थितीत होता. तिचा विक्षिप्तपणा आता त्याला सहन होत नव्हता. का वागते ही असं? काय कारण काय असेल? त्याच्या काहीच लक्षात येत नव्हतं. संपदा त्याला आता डोळ्यासमोर नको वाटायला लागली होती. या क्षणी तिला हाताला धरून चालती हो असं म्हणावंसं त्याला वाटत होतं. तो दातोट खाऊन उठलाच. ती ओट्यापाशी जेवण गरम करत होती. त्याने गॅस बंद केला. तिचे दोन्ही दंड दोरात पकडले. तिला दुखत होतं. ती स्वतःचे हात सोडवायचा प्रयत्न करत होती, पण त्याच्या शक्तीपुढे तिचं काही चालत नव्हतं. त्यांनी अजिबात पर्वा नाही केली तिच्या दुखण्याची. तिला खेचत बेडपाशी नेलं, बेडवर बसवलं आणि तिच्या दोन्ही खांद्यावर हात रुतवून तिला म्हणाला, काय प्रॉब्लेम काय आहे ग तुझा? काय डोक्यावर पडली का तू? संपदा त्याचे हात काढू बघत होती. तो आणखीन जोर देऊन बोलत होता. बोल ना बोल. काय नोकर आहे का मी तुझा? तू काय अक्कल गहाण बिहाण ठेवलीस का काय? आणि मला सांग, तू खरंच शिक्षित आहेस का? मला राहून राहून मनात प्रश्न येतोय, कारण एखाद्या अडाणी बाईला सुद्धा समजेल की नळ आलाय तर पाणी भरून ठेवावं. ती चावताळली आणि म्हणाली, मला नाही अशा कामाची सवय. मग तू काय राजाची मुलगी आहेस का काय?
म्हणजे बाकी कामं करता येतात तुला, फक्त पाणी नाही भरता येत का? तुझ्या माहेरी पाणी भरत नाहीत का? तुला काय वाटलं मी तुला देवघरात बसवायला आणलंय का? मला माहिती असतं ना तर मी केलंच नसतं इथे लग्न. त्याच्या डोक्यातच तिडीक गेली. मग कोणी जबरदस्ती केली होती? जायचं होतं ना तिकडे आपल्या बहिणीकडे. तिचा दीर होता ना. नाही म्हटलं का त्यांनी तुला? बहिणीने पण गुण उधळले का तुझ्या तिकडे? केदारचं बोलणं ऐकून ती लाल पिवळी झाली. तिच्या वर्मावरच बोट ठेवलं होतं ना त्याने. माझ्या बहिणीचं नाव घेऊ नका. का? खूप कौतुक सांगतेस ना उठसूट बहिणीचं. का नाही गेलीस तिकडे? हो सांगते कौतुक, आहेच कौतुक करण्यासारखं. तो आणखीन पुढे बोलणार, पण केदार जोरात ओरडला बोलण्याच्या ऐवजी म्हणाला, आता गप्प बैसा. यापुढे एकही शब्द बोलायचा नाही. पटत असेल तर इथे राहा, नाही तर सरळ निघून जा. ठीक आहे, निघून जाते. संपदा तारतार चालायला लागली. समोरचं दार उघडलं तर पुढे शेजारच्या पाटील वहिनी त्यांचे मिस्टर उभे होते. त्यांना बघून ती चापापली. एकदम स्तब्ध उभी राहिली. त्यांनी तिला दरडवण्याच्या भाषेत म्हटलं, हो आतमध्ये. कुठं चालली एवढ्या रात्रीची? ती जिद्दीने म्हणाली, नाही नाही मला जायचंय. ठीक आहे, तुझ्या आईचा नंबर दे. पाटील वहिनी म्हणाल्या, फोन नंबर दे, मी तुझ्या आईला फोन करते, येऊन घेऊन जा असं सांगते. पाटील वहिनी तिच्यावर चिडल्या होत्या. पण संपदा ऐकत नाही असं बघून मिस्टर पाटलांनी परत आवाज काढला. काय चाललंय काय तुमचं? काय दुःख आहे हो तुम्हाला इथं? सगळं छान आहे. घरातली 2 कामं करण्यासाठी एवढा तमाशा घालघाल करताय? त्यांचं बोलणं ऐकून ती थोडी घाबरली. आत जाऊन बेडवर बसून मांडीत डोकं घालून रडायला लागली. पाटील वहिनी तिच्या मागे मागे गेल्या. हे बघ संपदा, अगं ते बाहेर जातात, तू घरी असती. मग घरातली कामं केली तू तर बिघडलं कुठं? सगळेच करतात की. तुझी आई नाही का करत? तू माहेरी पण करायची ना कामं. मग इथं करायला काय प्रॉब्लेम आहे ग तुला? तुझ्या बहिणीकडं नसतील का कामं करायला लागत? अगं प्रत्येकाकडची पद्धत वेगळी असते. तू त्यांची नोकर नाही किंवा ते तुझे नोकर नाही. तुम्ही दोघं नवरा बायको आहे. हा संसार तुझा संसार आहे. अगं तरी ते भरपूर काम करतात. करतात का नाही? मग एवढा तमाशा कशाला ग? बाहेरच्या लोकांना तमाशा दिसला तर बरं आहे का? बया वेळ काळ बघून माणसानं वागावं. इतकं न समजण्या इतकी तू काही लहान नाही आता. नाही का? बघ विचार कर, पटलं तर बघ. पाटील वहिनीने तिला प्रेमानं सुनावलं. मिस्टर पाटलांनी केदारच्या पाठीवर हात थोपटला. दोघंही घरी गेले. केदार खूप शिणला होता. एक तर ऑफिसमध्ये खूप कामं झाली होती. त्यानंतर हा डोक्याला ताप. त्यांनी कपडेसुद्धा बदलले नव्हते. पोटात भुकेचा डोंब उसळला होता. डोकं ठणकायला लागलं होतं. पण काही खायची इच्छा होत नव्हती. हातपाय धुवून त्यांनी अंगावर घरातले कपडे चढवले. ओट्यापाशी त्याला काहीतरी खायला म्हणून आला, पण एकट्यानं खाणं त्याच्या स्वभावातच बसत नव्हतं. त्यांनी 2 ताटं घेतली, वाढून घेतलं. तिच्यासमोर ताट केलं, पण ती लक्ष देत नव्हती. घे ग, खाऊन घे. त्याने तिच्यासमोर ताट ठेवलं, स्वतः खाऊन घेतलं आणि झोपला. थकव्यामुळे त्याला लगेच झोप लागली. दुसऱ्या दिवशी उठला तर केदारच्या अंगात चांगलाच ताप भरला होता. अंग खूप दुखत होतं. तो थोडा उशिराच उठला होता. संपदानं केलेला चहा पिऊन तो अंघोळीला गेला. आवरून ऑफिसला निघून गेला. दुपारी जरा लवकरच तो ऑफिसमधनं आला. आल्याबरोबर त्याने अंग टाकलं. संपदाने आश्चर्याने विचारलं, अहो काय झालं, आज लवकर आलात? त्यांनी चमकून तिच्याकडे बघितलं, कारण त्याच्या दृष्टीनं ही चौकशी अनपेक्षित होती. मला जरा बरं नाही आहे. उद्या आपण नागपूरला जातोय. तुझी बॅग भरून घे, मी माझी नंतर भरेन. केदारने तिला सांगितलं. उद्या? अहो उद्या तर गुरुवार आहे. हो बरोबर आहे, मी 2 दिवसाची सुट्टी टाकली आहे. संध्याकाळी त्याला जरा बरं वाटायला लागलं. बॅग भरायला गेला तर तिने त्याचीही बॅग भरलेली होती. अरे वा, आश्चर्य आहे. ही नेहमीसाठीची दुरुस्ती का तात्पुरती? तो मनातल्या मनात म्हणाला. सुमन अंगणात काही झाडांची रोपं बनवून ठेवत होती. आधीची सगळी खपली होती. काही कुंड्यांची माती उकरून घेत होती. एकंदरीत काय तर तिचं आज बांधकाम जोरात चाललेलं होतं. आठवड्यातून 1 दिवस तिची अशी पाहणी असायची. गेटसमोर ऑटो थांबल्याचा आवाज आला म्हणून तिने तिथनं वाकून बघितलं तर गेट उघडून केदार आणि संपदा तिला आत येताना दिसले. दोघांना बघून तिला प्रचंड खुशी झाली, पण नवलही वाटलं की अचानक आधेमध्ये कसे काय आले हे दोघं. काय रे, अचानक आलात, कळवलं नाहीत? अगं आलो, सुट्ट्या बाकी होत्या, घेऊन टाकल्या. हे बरं झालं बाई. ते दोघं सामान घेऊन आत गेले. तीही हात धुवून त्यांच्या पाठोपाठ आत आली. आई तू तुझं काम कर, मी येतो तुझ्या मदतीला. राहू दे रे, झालं काम. आल्या आल्या कसलं काम करतोयस?
ती त्याच्यासाठी पाणी आणायला आत गेली. पाणी घेऊन आल्यावर ती म्हणाली, "ए बा तू फ्रेश हो, तोपर्यंत मी कुकर लावते." "आई काही करू नको, जे आहे ते खाऊन घेऊ आम्ही." "अरे असं काय करतोयस? आधी सांगायचं तर खरं. का नाही कळवलंस?" "आई असू दे, आम्ही काय पाहुणे आहेत का? अचानक ठरलं आमचं." दोघांनी जे आहे ते खाऊन घेतलं. जेवण झाल्यावर त्यांनी संपदाची बॅग उचलली आणि म्हणाला, "चल संपदा, आई आम्ही येतो हा." असं म्हणत त्यांनी अंगणातली बाईक काढली. "अरे चाललाय कुठे तुम्ही?" सुमननी त्याला आतलं आवरत विचारलं. त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही. संपदासुद्धा बघत राहिली. "अहो कुठे चाललो आहे आपण?" तिनेही त्याला विचारलं. "चल तू, कळेल तुला." केदार म्हणाला. त्यांनी गाडीला किक मारली. गाडी सुसाट पळवली. सुमन घाईघाईत बाहेर आली तोपर्यंत तो निघूनही गेला होता. तिचे शब्द तोंडातल्या तोंडातच राहिले. केदारनी गाडी एकदम तिच्या माहेरी नेऊन थांबवली. गाडीचा हॉर्न वाजवला. संपदाला त्याच्या वागण्याचा काही अर्थच लागत नव्हता. गाडीच्या हॉर्नचा आवाज ऐकून तिच्या घरातले सगळे बाहेर आले. संपदा केदारला त्यांनी बघितलं. सगळे खुश झाले. स्वागत करायला पुढे आले. "या या या, अचानक केलं येणं." संपदा पुढे निघाली. तो गाडीवर बसला होता. "मी येतो नंतर, निवांत." असं म्हणत त्याने गाडी चालू केली. सगळे त्याच्याकडे बघत राहिले. तो घराच्या दिशेनं निघाला सुद्धा. संपदाचा चेहरा उतरला होता. तिच्या डोळ्यात पाणी तरळलं. संपदाच्या अशा पद्धतीनं घरी येण्यानं तिच्या घरचे जरा चरकले. दुपारी झोप झाल्यानंतर केदारनी विनूला फोन लावला. "हॅलो." "अगं केदार बोलतोय." "अरे कुठे आहेस? घरी आलायस?" "हो." "असं मध्येच?" "आलो. येतोय का संध्याकाळी? आपण बाहेर जाऊ कुठेतरी." "अरे जाऊया की, येतो आम्ही." विनूनं विवेककडे भुवया उंचावत खुणेनं विचारलं. विवेकने मान डोलावली. सुमन केदारला निहाळत होती. तिला काहीतरी वेगळं जाणवत होतं. अचानक संपदाला माहेरी सोडणं, मन मोकळेपणानं वागणं, ही त्याची कृती सुमनला कोड्यात टाकत होती. संध्याकाळी बाहेर जाताना संपदा नाहीये हे बघून विनूला थोडं आश्चर्य वाटलं, पण तिने केदारला विचारायचं टाळलं. बऱ्याच दिवसानंतर तो असा मोकळा बोलत होता, खुश दिसत होता. ती खुशी त्याच्या चेहऱ्यावर दिसत होती. मनसोक्त भावाबरोबर वेळ घालवताना तिला पूर्वीचे दिवस आठवत होते. हॉटेलमध्ये येथेचे जेवण झाल्यावर घरी येताना धरमपेठमधल्या पानठेल्यावर मिठा पान चौघांनी तोंडात कोंबलं. चघळत चघळत घरी आले. "चल आम्ही निघतो केदार." "आई निघते हां, खूप मजा आली. किती दिवसांनी आपण अशी मजा केली." "हो ना गं. गुड नाईट." "चला गुड नाईट." दुसऱ्या दिवशी सकाळी सुमन अंगणात रांगोळी घालताना केदार तिला विचारायला आला. "आई आज आदिती मावशीकडे जायचं का गं?" "हो चल की, कळव तिला." सुमनलाही खूप छान वाटत होतं. असा चेंज तिलाही खूप दिवसात मिळाला नव्हता. आदितीलाही खूप आनंद झाला. तिने मस्त जेवणाचा बेत केला. हसत खेळत गमती जमती करता करता संध्याकाळ कशी गेली कळलंच नाही. शनिवारी नेहमीप्रमाणे सुमन मंदिरात जायला निघाली. "अगं आई थांब की, मी पण येतो की." सुमन चकितच झाली. हा कधीपासून मंदिरात यायला लागला? एकीकडे तिला छानही वाटत होतं, मुलाच्या सहवासात इकडे तिकडे फिरताना. मंदिरातून आल्यावर मात्र तिला राहावेना. तिचं मन अस्वस्थ झालेलं होतं. या शांततेच्या मागे काहीतरी लपलंय असं तिला वाटत होतं. तिने शेवटी विचारलंच. "केदार आता मला सांग काय झालंय?" "अगं कुठे काय? लपवू नकोस, मी तुझी आई आहे. तुझ्या अशा वागण्याचा अर्थ काहीतरी वेगळाच वाटतोय मला." तो स्तब्ध झाला. आईच्या प्रश्नाचं उत्तर न देता एकटक शून्यात पाहायला लागला. तिला त्याची दया आली. ती त्याच्या जवळ जाऊन बसली आणि म्हणाली, "अरे आईजवळ मोकळं नाही का करणार मन? असंच एकटं बरं वाटतंय आई." त्याचं बोलणं ऐकलं आणि तिचा जीवच भरून आला. तिने आवंडा गिळला. पण परत तिच्या चेहऱ्यावर चिंतेचं सावट आलं. "आता लवकर सांग ना काय झालंय? माझा जीव टांगणीला लागलाय रे लेकरा." केदारनं अकोल्याला घडलेला सगळा प्रसंग सांगितला आणि म्हणाला, "आई आता मी तिला आणायला जाणार नाहीये. पुढचं पुढे बघू." ती त्याच्याकडे एकटक बघत राहिली. "अरे तू निर्णय पण घेऊन टाकलास?" आईला विचारावंसं नाही वाटलं. "आता सहन नाही होत माझ्याच्यानी. माझी सहनशक्ती संपली आई. जीवनाचा सगळा सत्यानाश झाल्यासारखं वाटायला लागलंय." "अरे पण असं कसं? काहीतरी काढू की तोडगा?" "नाही नाही, तोडगा निघणार नाही आई. तिचा स्वभावच चांगला नाहीये. आता नाही, आता नाही, आता बास बास." तो निर्वाणीचं बोलून चुकला आणि टी व्ही सुरू करून बघत बसला, सुमनकडे दुर्लक्ष करून.
सुमन मनातल्या मनात देवाचा धावा करत होती. या पेचातनं आम्हाला सोडव म्हणून डोळे मिटून तिने हात जोडले. तेवढ्या दारावरची बेल वाजली. केदार बघायला गेला समोर तर संपदाच्या घरचे आणि संपदा आले होते. तो काहीच न बोलता वळला, सोफ्यावर येऊन बसला. सुमनला कसं तरी झालं. तिने त्यांना आत बोलवलं. अहो या की या, आत या. ते सगळे हॉलमध्ये येऊन बसले. संपदा बॅग घेऊन आत गेली. सुमन त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव टिपत होती. तिचे बाबा थोडे चिंतेत दिसले. तुम्ही आला नाहीत घरी, तिचे बाबा म्हणाले. तो तुटकपणे म्हणाला, नाही, वेळ नाही मिळाला मला. त्याचा मूड ठीक नाही आहे हे त्यांच्या लक्षात आलं असावं. हा, पण संपदा वाट बघत होती, तिची आई म्हणाली. त्यांनी तिच्या आईकडे फक्त बघितलं. प्रचंड सन्नाटा पसरला होता. शेवटी सुमन म्हणाली, बसा हं, चहा ठेवते. नाही, नको सुमनताई, चहा नको, तिची आई म्हणाली. कधी जाणार आहात अकोल्याला, तिच्या आईने केदारला विचारलं. काही ठरवलेलं नाही मी अजून. केदारनं चेहऱ्यावरची रेषा न हलवता उत्तर दिलं. ठीक आहे, मग निघतो आम्ही, तिचे बाबा म्हणाले. नाही, तुमच्या मुलीला पण घेऊन जा. तिकडे खूप कष्ट पडतात तिला. बारीक झाली बघा किती तुमची मुलगी. मागे तुम्ही म्हणालाच होतात हातापायाच्या काड्या झाल्यात तिच्या. केदार तिच्या आईकडे बघून तेरसटासारखा त्यांना ठणकावत म्हणाला. तुम्ही पण तुमचा राग जरा कमी करा की, तिची आई म्हणाली. सुमन फक्त घाबरून बघत होती. केदार काही ऐकणार नाही हे तिला माहिती होतं. केदारनं चुटकी वाजवली. अनामिका त्यांच्याकडे करत म्हटलं, इथे येऊन मला अक्कल शिकवायची नाही बरं का. अक्कल शिकवायची असेल ना, स्वतःच्या मुलीला शिकवायची काय. केदारचा अवतार बघून तिच्या वडिलांनी तिच्या आईला कोपरानं ठोसा मारला. डोळे वटारून गप्प राहायला सांगितलं. नाही नाही, तसं नाही म्हणायचं. झाली असेल संपदाच्या हातनं चूक, जरा सांभाळून घ्या तिला. तिच्या वडिलांना खूप ओशाळल्यासारखं झालं होतं. तिची आई मात्र केदारकडे टक लावून बघत होती. बरोबर, चला येतो, निघतो आम्ही, येतो हा, सुमनकडे बघून हात जोडत तिचे बाबा म्हणाले. सुमननी देवाला मनोमन हात जोडले आणि पटकन जाऊन तिने देवापुढे साखर ठेवली. श्रोते हो, अलका मोकाशी लिखित गुंतवळ या कादंबरीचा आजचा भाग इथेच संपला. पुढचा भाग ऐकण्यासाठी उद्या भेटूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार.